थोडी तरी लाज शरम, ज्यांची कवडीची अक्कल नव्हती, अवकात नव्हती, ज्यांना गावातलं कुत्र भी घालत नव्हतं, त्यांना उद्धव साहेबांनी, माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आकाशावर नेऊन ठेवलं. पण या भडव्यांना एवढी अक्कल नाही की माय समान असलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर कुचण्याचं पाप. त्यांच्यापेक्षा पुण्यातली बुधवार पेठेतली राणबरी हे भडवे मादरचोद. माझ्यापाशी जर पिस्तूल राहिली असती, बंदूक राहिली असती, तर एकेकाला गोळ्या घालून उडून टाकून दिला. तुम्ही गद्दारी करता. थोडी तरी तुम्हाला तुमची नीतिमत्ता पाहिजे. तुम्ही काय पैसा घेऊन जाणार आहात रे? आपण लावलेला टिळा आपल्यासोबत येत नाही. आपण एवढं सांभाळलेलं शरीर, साबण लावून, फेरन लवली लावून घडलेलं शरीर, आपलं शरीर आपल्यासोबत येणार नाही. तुम्ही काय नेणार आहात? फक्त गद्दारीचा टीका, गद्दारीचा टिळा हे तुमच्या माथी कायम राहणार आहे. मृत्यूनंतर सुद्धा श्रद्धांजली वाचणार सुद्धा. अरे हा तो गद्दार होता, बरं गेला, बरं गेला. नमस्कार, तुम्ही पाहताय भावेश मीडिया. मी सचिन जाधव. आता आपण महाराष्ट्रातल्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवर असलेला नांदेड जिल्हा, देगलूर तालुका या विधानसभेमध्ये आहे. आणि जो खासदार फुटीरतावादी गट आहे, जे 6 खासदार हे शिंदे गटाच्या मागे लागलेले आहेत. आणि आता सध्याला देगलूर तालुक्यामध्ये पूर्ण जे जनता आहे यांना काय वाटतं, आणि त्याच्यानंतर आपल्यासोबत नांदेड जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख महेश पाटील हे आपल्यासोबत आहेत. त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. तर दादा, आपलं स्वागत आहे. आणि आत्ता सध्याला जे काल जे ओमराजे निंबाळकर आणि त्याच्यानंतर आपले हिंगोलीचे खासदार जे नागेश पाटील आष्टीकर आहेत, ते सुद्धा शिंदे गटाच्या पार्टीमध्ये किंवा पार्टी सोडून उद्धव ठाकरे साहेबाला सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि तशी कुठंतरी चर्चासुद्धा चालू आहे समाज माध्यमामध्ये, प्रसार माध्यमामध्ये. काय वाटते तुम्हाला? काय सांगणार तुम्ही? शिवसेनेची स्थापना 19 जून म्हणजे उद्या 66ला झाली. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेला फुटीचा श्राप आहे, गद्दारीचा श्राप आहे. हे काय आम्हाला नवीन नाही. हे आत्तापर्यंत गेल्या 60 वर्षापासून चालतच आलेले आहेत. अनेक धक्के शिवसेनेला बसलेले आहेत, अनेक धक्के शिवसेनेनं पचविलेले आहेत. त्या धक्क्यातूनही जसं फिनिक्स पक्षी राखेतून विश्व निर्माण करते, पुन्हा उडान घेते, तसं वारंवार शिवसेना संपली, शिवसेना फुटली, शिवसेनेचं असं काही नाही असं वल्गना विरोध करत असताना पुन्हा शिवसेना नव्यानं उभा राहिली, सत्तेत राहिली, केंद्राच्या लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत गेले, अनेक केंद्रीय मंत्री, अनेक 2 वेळेस मुख्यमंत्री, अनेक मंत्रिपदं या ठिकाणी शिवसेनेनं भोगलेलं आहेत. अशा गद्दारीला या ठिकाणी शिवसेना कधी भीक घालणार नाही. पण सध्याची जी बंडखोरी झाली ती अतिशय लाजिरवाणी, अतिशय चुकीची आहे. कारण हे जे 6 खासदार जे निवडून आलेत पक्ष फुटीच्या नंतर मोदी सरकारच्या विरोधात, शिंदेच्या विरोधात ह्यांनी या ठिकाणी मतदान करून महाविकास आघाडीच्या बाबतीत बाजूने आणि उद्धव साहेबांविषयी जी सहानुभूती होती त्या सहानुभूतीच्या लाटेवर ह्यांना जनतेनं निवडून दिलेलं आहे. ह्यांना थोडी तरी लाज शरम काय जर राहिली असती तर त्यांनी अशी गद्दारी या ठिकाणी केली नसती. तरी असो, जसं कुंभार मातीला आकार देतो, मडकं घडितो, रांजण घडितो, अनेक साहित्य घडितो, तसं शिवसेना एक कुंभाराची शाखा असल्याने आहे. इथं अनेकांना मातीतून आकार देण्याचं काम, ज्यांची कवडीची अक्कल नव्हती, अवकात नव्हती, ज्यांना गावातलं कुत्र भीक घालत नव्हतं, अशांना उद्धव साहेबांनी, माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आकाशावर नेऊन ठेवलं. पण या भडव्यांना एवढी अक्कल नाही की माई समान असलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं पाप हे गद्दार करत आहेत. ह्यांच्यापेक्षा पुण्यातली बुधवार पेठेतली राणबरी, त्या बुधवार पेठेतल्या रांडापेक्षा सुद्धा हे भडवे मादरचोद लाता खायच्या कामात आहेत. माझ्यापाशी जर पिस्तूल राहिली असती, बंदूक राहिली असती, तर एकेकाला गोळ्या घालून उडून टाकून दिला असतो मी. पण दुर्दैवानं माझ्यापाशी पिस्तूल नाही. नसतं ह्यांना, या सगळ्या गद्दारांना एका रांगेमध्ये मी उडून टाकून दिला असतो. थोडी तरी लाज शरम, पैशासाठी तुम्ही दलाली गद्दारी करता. थोडी तरी तुम्हाला तुमची नीतिमत्ता पाहिजे. आज तुम्ही काय पैसा घेऊन जाणार आहात रे? आपण लावलेला टिळा आपल्यासोबत येत नाही. आपण एवढं सांभाळलेलं शरीर, साबण लावून, फेरन लवली लावून घडलेलं शरीर, आपलं शरीर आपल्यासोबत येणार नाही. तुम्ही काय नेणार आहात? फक्त गद्दारीचा टीका, गद्दारीचा टिळा हे तुमच्या माथी कायम राहणार आहे. मृत्यूनंतर सुद्धा श्रद्धांजली वाचताना सुद्धा अरे हा तो गद्दार होता, बरं गेला, बरं मेला, अशी तुमच्याविषयी गद्दाराची प्रतिभा या ठिकाणी तयार होईल. ह्या गद्दारांना शिवसैनिकांनी
दिसल तिथं जोड्यानं हाणलं पाहिजे, दिसल तिथं मारलं पाहिजे, दिसल तिथं दगडफेक केली पाहिजे, दिसल तिथं तोंडाला यांच्या काळं फासलं पाहिजे, तर कुठतरी याच्या पुढे गद्दारी होणार नाही. हे गद्दारी झाली, पुन्हा शिवसेना उभा राहील, पुन्हा शिवसैनिक निवडून येतील, पण कुठतरी गद्दारी थांबली पाहिजे. माझं तर असं मत आहे की शिवसेनेनं एक नुसतं दबाव गट म्हणून गोरगरिबासाठी झटत राहावं. निवडणुका तर लढूच नाही. जन शिवसैनिक रक्ताचं पाणी करून या ठिकाणी खासदार आमदार निवडून आणतात. निवडून आल्यानंतर हे साले गांडूची अवलाद, गद्दाराची अवलाद गद्दारी करून दुसऱ्याच्या पक्षात जातात, दुसऱ्याच्या पदरात लपून बसतात. मग त्यामुळं जर शिवसेना निवडणूकच लढविली नाही तर खासदार होणार नाहीत, आमदार होणार नाहीत, ना रहेगी बास ना रहेगी बासरी ना बजेगी बासरी. म्हणून निवडणुकाच लढू नये. म्हणजे गद्दारीचा ठपका गद्दार या ठिकाणी करणार नाहीत. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मानसिक ताण होणार नाही. किती म्हणून धक्के आम्ही सहन करावं, किती म्हणून आम्ही दुःख पाचवावं. 35 वर्षापासून आज आम्ही विसुरटं फुटलं नव्हतं तेव्हापासून आम्ही शिवसैनिक म्हणून काम पाहतो, घडवितो, माणसं घडवितो, ज्यांची अवकात नाही त्यांना निवडून आणतो. आमच्या या मतदारसंघामध्ये सुद्धा सुभाष साबळे नावाचा गद्दार होता. तो सुद्धा नगरसेवक होण्याच्या लायकीचा नव्हता, त्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी निवडून आणलं. तो सुद्धा गद्दारी केला. किती गद्दारांना फसवावं, कितीदा लोकांना निवडून द्यावं, पुन्हा ते गद्दारी करावं आणि कितीदा आम्ही फसवत राहावं. अतिशय दुःख या ठिकाणी होत आहे, अतिशय दर्द या ठिकाणी होत आहे. ह्याला दिसलं तिथं जोरानं मानलं पाहिजे. माझ्या जर नजरेसमोर जर कोणी गद्दार आला तर निश्चितच मी पायातली चप्पल आणि त्यांच्या थोबाडावर मारूशी आम्ही स्वस्त राहणार आहे. हा आहे संताप ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला दिवस रात्र त्याच्या फिरून निवडून दिलेला आहे. तो जर असा करत असेल समाज माध्यमामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये आणि आपल्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि समाज माध्यमामध्ये तुम्ही सुद्धा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया आणि अशा प्रकारचा संताप हा संपूर्ण महाराष्ट्रामधून उगवताना आपल्याला दिसत आहे. ठाकरे गटाचे जे 6 खासदार गेलेले आहेत, काय वाटतं तुम्हाला, काय सांगणार अशा लोकांबद्दल जे की शिंदेच्या विरोधामध्ये आणि भाजपाच्या विरोधामध्ये निवडून आले, त्याच्यानंतर कुठंतरी सत्तेच्या लालसेपोटी, पैशाच्या पोटी, जशा समाज माध्यमामध्ये चर्चा आहे तशा ते पार्टी सोडून दुसऱ्याकडे जात आहे किंवा दुसऱ्या गटामध्ये सामील होत आहे, तर तुम्ही या मुद्द्यावरती काय सांगणार आहे, तुम्ही त्यांना काय सांगणार? ते म्हणजे हा धक्के का आम्हाला नवीन नाहीत. प्रत्येक गोष्टीचं अराजकता माजवण्याचं काम भाजपाच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेला हाताशी धरून कटपुतली म्हणजे बाहुली जसं नाचवलं जातं तसं दिल्लीच्या इशाऱ्यावरती नाचवण्याचं काम आज तागात या ठिकाणी केलेलं आहे. तोडाफोडा राज्य करण्याची कूटनीती या देशामध्ये जर कोणी राबवलेली असेल ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे जे डुप्लिकेट शिवसेना आहे जी फक्त पैशाच्या जोरावरती चालली आहे, 20% समाजकारण, 80% राजकारण, याची व्याख्या बदललेली आहे या शिवसेनेला, 2 नंबरच्या शिवसेनेला. तर त्यांच्या माध्यमातून या राज्यामध्ये आता खासदार फोडवण्याचं काम चालू आहे. 6 खासदार हे त्या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहेत. आता खरं किती खोटं किती हे 20 तारखेच्या नंतरच कळणार आहे, कारण 20 तारखेपर्यंत प्रत्येकाला मुदत दिलेली आहे. तर जे फुटले असतील, जर फुटल्यानंतर यांना चळवळी पूर्ण करण्याचं काम या राज्यातली जनता आता या ठिकाणी करणार आहे. अरे ज्या जनतेनं तुमच्यावर विश्वास दाखवून या BJPच्या या भ्रष्ट असलेल्या BJPच्या राजकारणाच्या वृत्तीला कंटाळून तुम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधामध्ये म्हणजे सत्तेच्या विरोधामध्ये तुम्हाला निवडून दिलेले आहे, सत्तेच्या विरोधामध्ये तुम्ही उभा टाकलं पाहिजे. त्यांच्या विरोधात तुम्ही आवाज उठून आमच्या शेतकऱ्यांना, बेरोजगारांना न्याय देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. तर तुम्हीच त्यांच्या जर दावणीला जाऊन बसत असाल तर हे सर्व महाराष्ट्राला लाजिरवाणी घटना आणि त्यांचा निषेध आम्ही देगलूरच्या शिवसेनेच्या माध्यमातून या जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. आणि जर त्या ठिकाणी जर खरंच जर 6 खासदार या ठिकाणी फुटीरतावादी झाले, त्यांनी वेगळा गट जर स्थापन केला आणि त्यांनी याच्यामध्ये म्हणजे महायुतीला जर समर्थन दिलं तर त्यांच्या एवढा बाजारू जे आवरत असते त्यांनी जे चमडीचा व्यापार करते, पण ते एक इज्जतीने करते. पण तुम्हाला इज्जत नावाची चीज तुम्ही त्या पलीकडे सुद्धा तुम्ही तुमची इज्जत घातलेली आहे. ज्या ओमराजे निंबाळकरांना ओम म्हणून नाव ठिकाणी पडलेले होतं त्याला ओमराजे करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आणि उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी केलं आहे. सर्व पक्ष त्या ठिकाणी मार्केटमध्ये होते, चांगल्या हुद्द्यावर होते आणि सत्तेमध्ये होते, पण त्यांना कोणी त्या ठिकाणी जवळ करण्याचं काम कोणी केलं नसेल. तर त्या शिवसेनेनं फक्त उद्धव साहेबांनी त्यांना जवळ केलं, 1 वेळेस आमदार केलं, 2 वेळेस खासदार केलं. आणि हे जे आष्टीकर आहे, आष्टीकरांचं म्हणणं काय की माझ्या मिसेसच्या मौतीच्या नंतर उद्धव साहेबांनी आम्हाला भेट दिलेली नसते. अरे ते उद्धव साहेब आहेत, पक्ष
प्रमुख आहेत, त्यांना कामाचा व्याप असतो, सगळीकडे जाण्याचं. जर तुम्हाला जर फक्त तेवढं अस्मिता जर असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की तुमच्यामुळे ह्या कारणामुळे मी त्या ठिकाणी इलाज पाहिजे. फक्त तुम्ही जे टेकू सरकार आहे आता जे केंद्रामधलं नितीश बाबूच्या टेकूवर असेल किंवा त्या ठिकाणी चंद्रबाबूच्या टेकूवरती असेल, त्या ठिकाणचं टेकूचं सरकार पडू नये म्हणून तुम्ही फक्त 50 खोके एकदम ओकेच्या नाऱ्याप्रमाणे 50 कोटी तुम्हाला मिळालेले आहेत. आणि केंद्रीय राज्यमंत्रीपद, फक्त राज्यमंत्रीपद म्हणतो, एका राज्यमंत्रीपदाच्या तुकड्यासाठी तुम्ही असतील, बंडू जाधव असतील किंवा संजय देशमुख असेल किंवा त्या ठिकाणचा वाकचोरे असेल शिर्डीचा किंवा ह्या ओमराजे असतील, जर तुम्ही गदारी कसा करत असाल तर तुम्हाला येणारी जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला धूळ चालल्याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये या शिवसैनिक तुम्हाला गुलाल लावणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे होतं ऑपरेशन टायगर जे शिंदे गटाचं आहे, याच्याबद्दल याच्या विरोधामध्ये लोकांची आणि कार्यकर्त्यांची कशा प्रकारची प्रतिक्रिया आहे ही आपण देगलूर तालुक्यामधून पाहता. तर इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे का जे हिंगोलीचे जे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर यांच्या महाविकास आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये काँग्रेसची ऑलरेडी एक उमेदवारी होती, रामदास पाटील, तर त्यांना माघार घ्यावी लागली आणि या उमेदवाराला म्हणजे आष्टीकरांचे जे मुलगा आहेत कृष्णा पाटील यांना जिंकवण्यासाठी किंवा यांना समोर आपला महाविकास आघाडीचा उमेदवार करण्यासाठी त्या उमेदवाराला मागं घेण्यात आले. तरी पण नागेश आष्टीकर पाटील हे शिंदे गटाकडे उत्तर जाताना दिसतात. या विरोधामध्ये देगलूर तालुका आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे प्रतिक्रिया येत आहेत. कॅमेरामॅन आरकेसह मी सचिन जाधव, भावेश मीडिया, नांदेड. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.